हाय, आजकाल ओव्हर द काउंटर ड्रग्स खूप कॉमन झाले. डोळ्याचे ड्रॉप सुद्धा डायरेक्ट केमिस्टकडे जाऊन लोक खूप घेत आहेत. जसं हे पण त्याच्याने नुकसान सुद्धा होऊ शकतं. आपल्याला डोळा लाल झालाय, चुरचुरतोय म्हणून आपण डायरेक्ट केमिस्टकडे जातो आणि तो एखादा ड्रॉप देतो. पण त्याचे कंटेंट्स काय आहेत, नक्की ते कशावर यूज केले जातात हे ना त्याचं पूर्ण ज्ञान त्यांना नसतं. तुम्हालाही नसतं. तर तुम्ही जर सिप्लॉक्स डी यूज केलं तर त्याच्यात डेक्सामेथाझोन असतं, जे एक स्टिरॉइड आहे. ह्याच्याने काय होतं, एकतर डोळ्याचं प्रेशर वाढू शकतं किंवा जर बुबुळावर जखम असेल आणि म्हणून डोळा लाल असेल तर ती जखम भरण्याऐवजी वाढू शकते. त्यामुळे जर तुम्हाला डोळा लाल झालाय, चुरचुरतोय किंवा खरखरतोय, काही होत असेल तर डोळ्याच्या डॉक्टरांना, जे तज्ज्ञ आहेत त्यांना जाऊन भेटा. ते तुमचं डोळ्याचे चेकिंग करतील प्रॉपरली, जे मशीनवर करतात. ते डोळ्याचं प्रेशर चेक करतील आणि त्यानुसारच तुम्हाला ड्रॉप दिला जाईल. त्याच्याने तुमची जखम किंवा लाल झालेला डोळा बरा होईल. दरवेळेसच डोळा लाल हे इन्फेक्शनमुळे नसू शकतो. त्याची खूप कारणं असतात. तर त्याचं योग्य निदान करून घ्या आणि मगच ड्रॉप टाका. थँक्यू.